हॅलो. कृपया लक्षात घ्या की या व्हिडिओमध्ये लैंगिक आरोग्याशी म्हणजेच सेक्शुअल हेल्थशी संबंधित मजकूर आहे. आज आपण पुरुष प्रजनन संस्था किंवा मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचे वेगवेगळे भाग बघूया आणि ते कसं कार्य करतात हे समजून घेऊया. चला तर सुरू करूया. आपण सुरुवात शरीराच्या बाहेरून दिसणाऱ्या भागांपासून करूया. त्यापैकी एक भाग म्हणजे ही त्वचेची एक पिशवी जी पोटाच्या खालच्या भागातून लटकते. याला वृषणकोश किंवा स्क्रोटम असं म्हणतात. वृषणकोश जसं मी म्हटलं तसं पोटाच्या खालच्या भागातून लटकणारी एक त्वचेची पिशवी आहे. तर ही पिशवी आता काहीतरी संरक्षित करत असेल, बरोबर? तर ती कशाचं संरक्षण करते हे आपण थोड्याच वेळात बघू. आणि आणखीन एक भाग जो शरीराच्या बाहेर सहज दिसतो ते म्हणजे शीश्न किंवा पेनिस. आता आपण शरीराच्या आतल्या अवयवांकडे वळूया जे आपल्याला दिसत नाही किंवा ज्यांना आपण पाहू शकत नाही. त्यातला एक भाग तुम्हाला आधीच माहिती असेल, तो म्हणजे मूत्राशय किंवा युरिनरी ब्लॅडर. हे मूत्राशय आहे. इथे मूत्र किंवा युरिन जमा होतं आणि शेवटी जेव्हा हे मूत्राशय भरतं तेव्हा मूत्र एका नळीमधून शीश्नाद्वारे बाहेर पडतं आणि यालाच आपण मूत्र विसर्जन किंवा युरिनेशन म्हणतो. आता या विशिष्ट नळीला ज्यामधून मूत्र बाहेर पडतं त्याला आपण मूत्रमार्ग किंवा युरिथ्रा म्हणतो. इतकं समजलं? आता आपण या वृषणकोशाकडे परत येऊया. लक्षात आहे ना, ही त्वचेची एक पिशवी आहे. ही पिशवी कशाचं तरी संरक्षण करत असेल. तर हे वृषणकोश एक महत्वाचा अवयव ज्याला आपण वृषण किंवा टेस्टीज असं म्हणतो त्याचं संरक्षण करतो. हे वृषण आहे. यालाच आपण इंग्रजीमध्ये टेस्टिकल सुद्धा म्हणतो. आणि हे शरीरामध्ये 2 असतात म्हणून अनेक वचन वृषणे किंवा टेस्टीज होईल, बरोबर? आता हे वृषण काय करतात? तर वृषणांचं मुख्य काम शुक्रपेशी किंवा स्पर्म सेल्स तयार करणं आहे. आणि पुरुषांमध्ये युग्मकांना शुक्रपेशी म्हणतात. तर हे वृषण म्हणजेच पुरुषांमधील जननग्रंथी किंवा गोनॅड्स शुक्रपेशी तयार करतात. आता तुम्हाला हे देखील आठवत असेल की वृषण एक अतिशय महत्वाचा लैंगिक संप्रेरक किंवा सेक्स हार्मोनचा स्त्राव करतात ज्याला आपण टेस्टोस्टेरॉन म्हणतो. यौवनावस्थेत किंवा प्युबर्टीमध्ये या टेस्टोस्टेरॉनमुळेच पुरुषांमध्ये शारीरिक बदल घडताना दिसतात, जसे की दाढी वाढणे किंवा आवाज फुटणे आणि आवाज थोडासा खोल होणे आणि काही वर्तवणुकीत सुद्धा बदल होतात, जसं की पुरुष अधिक आक्रमक होऊ लागतात. आणि हे सगळं या टेस्टोस्टेरॉनमुळेच होतं. ही एक गोष्ट आहे ज्यामुळे पुरुषांमध्ये लैंगिक परिपक्वता किंवा सेक्शुअल मॅच्युरिटी येते. आणि हे टेस्टोस्टेरॉन अजून एक गोष्ट करतं, ती म्हणजे वृषणांच्या आत शुक्रपेशींच्या निर्मितीचं नियमन किंवा रेग्युलेशन. आता तुम्हाला एक प्रश्न असू शकतो की वृषणकोश वृषणांना घेऊन जवळपास शरीराच्या बाहेर खाली का लटकतात? तर याला एक कारण आहे. शुक्रपेशींच्या निर्मितीसाठी आपल्या शरीराच्या तापमानापेक्षा थोडं कमी तापमान हवं असतं, साधारणतः 2 अंश सेल्सिअस कमी, म्हणजेच कमी तापमान हवं. तर याच कारणासाठी वृषणकोश पोटाच्या खाली लटकतात, ज्यामुळे हे वृषण शरीराच्या मुख्य भागापासून किंचित बाहेर राहू शकतात आणि त्याचमुळे यांचं तापमान कमी राहतं. तर लक्षात ठेवा की वृषणकोश वृषणांचं संरक्षण करतो आणि तापमान नियंत्रित करण्यासाठी पण काम करतो, म्हणजेच तापमान कमी किंवा गार ठेवण्यासाठी मदत करतो. आणि हे का होतं? तर ते पोटाच्या खाली लटकल्यामुळे. ठीक आहे. आता एकदा या शुक्रपेशी तयार झाल्या की त्या वृषणांवर असलेल्या एका अवयवाकडे जातात. याला अधिवृषण किंवा एपिडायडामिस म्हणतात. एकदा शुक्रपेशी इथे पोहोचल्या की त्या तिथे वाढू लागतात आणि परिपक्व होतात. जसं आपलं शरीर वाढतं आणि परिपक्व होतं त्याचप्रमाणे शुक्रपेशींना देखील वाढणे आणि परिपक्व होणं आवश्यक असतं. तर ते याच अधिवृषणांमध्ये होतं आणि तिथे त्या परिपक्व होतात. म्हणजेच इथे शुक्रपेशींचा विकास होतो
आणि इथेच विकसित शुक्रपेशी असतात. आता या शुक्रपेशींचं काय होतं? जर शिश्नाला उत्तेजन किंवा स्टिम्युलेशन मिळालं तर या शुक्रपेशी एका नळीमध्ये ढकलल्या जातात आणि शेवटी शिश्नामधून बाहेर येतात. पण जर बराच काळ उत्तेजन मिळालं नाही तर या शुक्रपेशी शरीराद्वारे पुन्हा शोषल्या जातात किंवा रिअब्सॉर्ब होतात आणि मग ही संपूर्ण प्रक्रिया पुन्हा सुरू होते. त्यामुळेच इथे कोणताही जुना साठा किंवा ओल्ड स्टॉक शिल्लक राहत नाही. नेहमीच शिश्नामधून बाहेर पडण्यासाठी ताज्या, नवीन आणि विकसित शुक्रपेशींचा साठा इथे असतो. ठीक आहे. आता जर शिश्नाला उत्तेजन मिळालं तर काय होईल? तर जसं शिश्नाला उत्तेजन मिळतं तसं आपण आधी म्हटल्याप्रमाणे या शुक्रपेशी अधिवृषणामधून आणखीन एका अवयवात, जी एक नळीसारखी संरचना आहे, ज्याला आपण शुक्रवाहिनी किंवा व्हास डेफरन्स म्हणतो, त्यामध्ये ढकलल्या जातात. म्हणजेच अधिवृषणामधून शुक्रपेशी शुक्रवाहिनीमध्ये ढकलल्या जातात. मग यानंतर या शुक्रपेशी कुठे जातील? तर ही शुक्रवाहिनी शुक्रपेशींना अजून एका वाहिनीमध्ये रिकामी करते, जी तुम्ही इथे बघू शकता. आणि सगळ्यात शेवटी शुक्रपेशी मूत्रमार्गामध्ये प्रवेश करतात आणि त्या याच नळीद्वारे बाहेर पडतात, ज्यामधून मूत्र बाहेर येतं आणि शेवटी शुक्रपेशी शिश्नामधून बाहेर येऊ शकतात. आता तुम्हाला इथे अजून एक प्रश्न पडला असेल की ही शुक्रवाहिनी या शुक्रपेशींना या छोट्या नळीमध्ये का रिकामी करते आणि तिथून मग या मूत्रमार्गात का जातात? जर शुक्रपेशी शुक्रवाहिनीमधून थेट मूत्रमार्गात गेल्या तर? याचं उत्तर आपण थोड्याच वेळात शोधूया. पण इथे मला एक प्रश्न आहे. एकदा शुक्रपेशी पुरुषाच्या शरीरामधून बाहेर पडल्या की त्यांना स्त्रीच्या प्रजनन संस्थेत बराच काळ जगणं आवश्यक असतं. बरोबर आहे? त्यांना ऊर्जेची गरज असते, कारण त्यांना हालचाल करायची असते. अजून त्यांना पोषणाची सुद्धा गरज असते आणि त्यांना ही हालचाल करण्यासाठी मदतीची पण गरज असते. आता जर या शुक्रपेशी शुक्रवाहिनीमधून थेट बाहेर आल्या तर यापैकी बहुतेक गोष्टी होऊ शकणार नाहीत आणि या शुक्रपेशी जगूच शकणार नाहीत. त्या तिथे मरून जातील. म्हणूनच या शुक्रपेशींना शरीराच्या बाहेर जगण्यासाठी मदत करण्यास आणि त्यांना पोषण आणि ऊर्जा देण्यासाठी शुक्रपेशींसोबत काही अतिरिक्त स्त्रावांची म्हणजेच एक्स्ट्रा सिक्रिशन्सची गरज असते आणि ते स्त्राव या सहाय्यक ग्रंथींद्वारे किंवा ॲक्सेसरी ग्लँड्सद्वारे केले जातात. आता आपण या ग्रंथींची नावे थोड्याच वेळात बघूया. पण या ग्रंथी या विशिष्ट छोट्या वाहिनीमध्ये त्यांचे स्त्राव रिकामे करतात, जे या शुक्रपेशींमध्ये मिसळतात आणि हे स्त्राव या शुक्रपेशींना सगळं पोषण आणि ऊर्जा देण्यासाठी कारणीभूत असतात आणि हे स्त्राव त्यांना हालचाल करण्यासाठी सुद्धा मदत करतात आणि म्हणूनच यांना आपण सहाय्यक ग्रंथी म्हणतो, ज्या हे स्त्राव तयार करतात. बरोबर आहे? आता समजलं तुम्हाला की शुक्रवाहिनी या दुसऱ्या छोट्या नळीमध्ये शुक्रपेशींना रिकामं का करते? ठीक आहे. आता सगळ्यात शेवटी या सहाय्यक ग्रंथींचा स्त्राव आणि शुक्रपेशी हे मिश्रण मूत्रमार्गाद्वारे बाहेर येते. हा तो स्त्राव आहे असं समजा. यालाच आपण रेत किंवा वीर्य किंवा सेमन म्हणतो. म्हणजेच रेतामध्ये शुक्राणू आणि या ग्रंथींचे स्त्राव असतील. बरोबर? आता आपण या ग्रंथींची नावे बघूया. असं दिसून येतं की या रेताचा बहुतेक स्त्राव या विशिष्ट ग्रंथीद्वारे केला जातो, जी मूत्राशयाच्या मागे आहे आणि याला शुक्राशय किंवा सेमिनल व्हेसिकल असं म्हणतात. आणि ही खाली असलेली ग्रंथी जी देखील स्त्रावांमध्ये मदत करते, याला आपण पुहरस्थ ग्रंथी किंवा प्रोस्टेट ग्लँड असं म्हणतो. आणि म्हणूनच आपल्याला आता स्पष्ट होतं की आपल्याकडे ही लहानशी वाहिनी का आहे. तर शुक्रवाहिनी शुक्रपेशींना या वाहिनीमध्ये रिकामं करते आणि या ग्रंथी देखील त्यांचे स्त्राव या वाहिनीमध्ये रिकामे करतात आणि इथे
रेत किंवा वीर्य तयार होतं. आता ही लहानशी फुग्यासारखी दिसणारी जी तिसरी ग्रंथी आहे, ज्याचा स्त्राव देखील वीर्यामध्ये मिसळतो, त्याला आपण कौपर्स ग्रंथी म्हणतो. आता या ग्रंथीचं अजून एक महत्वाचं काम आहे. रेत इथे पोहोचण्यापूर्वी ही ग्रंथी एक स्त्राव पाठवते जो अल्कधर्मी किंवा अल्कलाईन असतो, जो या मूत्रमार्गाची स्वच्छता करतो. जर इथे काही मूत्र असेल, जे मूत्र आम्लधर्मी किंवा ऍसिडिक असेल, तिथे जर वीर्य पोचलं तर ते मूत्र या शुक्रपेशींना मारू शकतं आणि हे वाईट आहे. म्हणूनच या ग्रंथीचा स्त्राव हा मार्ग स्वच्छ करतो आणि मग शुक्रपेशींना बाहेर पाठवतो आणि शुक्रपेशी शिश्नाद्वारे बाहेर येतात. आता अर्थातच या टप्प्यावर शिश्न ताठ किंवा इरेक्ट आणि कडक किंवा स्टिफ असेल, ज्यामुळे हे रेत शरीरातून खूप वेगाने बाहेर टाकण्यास मदत होते आणि मग रेत योनीमध्ये किंवा व्हाजायनामध्ये प्रवेश करू शकतं आणि शुक्रपेशी त्यांच्या नवीन प्रवासाची सुरुवात करतील, जो प्रवास आहे अंड्याचं फलन करण्यासाठी. याबद्दल आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बोलूया. आता शिश्नाद्वारे रेत बाहेर टाकण्याच्या या विशिष्ट क्रियेला आपण वीर्यस्खलन किंवा इजॅक्युलेशन असं म्हणतो. आणि प्रत्येक वीर्यस्खलनामध्ये या रेतामध्ये हजारो नव्हे तर लाखो शुक्रपेशी असू शकतात, कारण स्त्रीच्या प्रजनन संस्थेतील परिस्थिती खूप कठोर असते आणि यापैकी बहुतेक शुक्रपेशी तिथे मरतात. अस्वस्थ किंवा अनहेल्दी शुक्रपेशी ज्या जगण्यासाठी योग्य नाहीत, त्या फक्त तिथे मरून जातात. आणि हे सगळं हे सुनिश्चित करण्यासाठी आहे की फक्त सर्वात निरोगी शुक्रपेशी जगू शकतील आणि जाऊन अंड्याचं फलन करू शकतील. आता सगळ्यात शेवटी जर तुम्ही विचार करत असाल की शुक्रपेशी दिसतात कशा, तर ही एक शुक्रपेशीची योजनाबद्ध किंवा स्कीमॅटिक डायग्राम आहे. शुक्रपेशी ही एक पेशी आहे. इथे तुम्ही या शुक्रपेशीचा शिरोभाग बघू शकता, ज्यामध्ये केंद्रक किंवा न्यूक्लियस आहे. याच मध्ये अनुवांशिक सामग्री किंवा जेनेटिक मटेरियल असतं. मुळात हीच अनुवांशिक सामग्री फलनानंतर अंड्यामध्ये जायची असते. या शुक्रपेशीला एक शेपटी किंवा टेल असते, जी तिला योनी आणि गर्भाशयाच्या आतमध्ये पोहण्यासाठी मदत करते, म्हणजेच हालचाल करण्यासाठी मदत करते. आणि यासाठी या शुक्रपेशीला ऊर्जेची आवश्यकता असते आणि याच कारणास्तव शुक्रपेशीच्या शरीरामध्ये तंतुकणिका किंवा मायटोकॉन्ड्रिया असतात. तुम्हाला लक्षात आहे ना, तंतुकणिका हे पेशीचं ऊर्जा केंद्र आहे, बरोबर? तर मानवी शुक्रपेशी अशा दिसतात आणि हीच सगळी आहे पुरुष प्रजनन संस्था. आता आपण जे काही शिकलो याचा थोडक्यात सारांश घेऊया. वृषण किंवा टेस्टीज ही पुरुषांची जनन ग्रंथी किंवा गोनॅड्स आहे, जी शुक्रपेशी तयार करण्यासाठी जबाबदार असते. त्याचं संरक्षण वृषणकोश करतात, जी पोटाच्या खाली लटकणारी त्वचेची पिशवी आहे. आणि हीच पिशवी शुक्रपेशी तयार करण्यासाठी आवश्यक असलेले कमी तापमान देखील सुनिश्चित करते. इथे तयार झालेल्या शुक्रपेशी आता अधिवृषणाकडे जातात. तिथे त्या विकसित होतात आणि काही काळ तिथेच राहतात. आणि मग जर शिश्नाला उत्तेजन मिळालं तर या शुक्रपेशी शुक्रवाहिनीमध्ये ढकलल्या जातात. ही वाहिनी त्या शुक्रपेशींना अजून एका लहान वाहिनीमध्ये रिकामी करते, ज्यामध्ये या सहाय्यक ग्रंथींचा देखील स्त्राव मिसळतो, ज्या सहाय्यक ग्रंथी आहे शुक्राशय किंवा सेमिनल व्हेसिकल आणि पुहुरस्थ ग्रंथी किंवा प्रोस्टेट ग्लँड. तर शुक्रपेशी आणि या दोन्ही ग्रंथींचे स्त्राव मिळून रेत किंवा वीर्य तयार होतं. हे स्त्राव शुक्रपेशींना त्यांचं पोषण आणि ऊर्जा देतात आणि त्यांना हालचाल करण्यास मदत करतात. आणि हे स्त्राव आणि शुक्रपेशी मिळून रेत किंवा वीर्य तयार होतं. वीर्य शेवटी मूत्रमार्गामधून ताठ शिश्नातून बाहेर येतं आणि मोठ्या वेगाने फेकलं जातं. आता जर आपण शुक्रपेशी कशी असते हे बघितलं तर शुक्रपेशीला शिरोभाग असतो, ज्यामध्ये अनुवांशिक माहिती असते. याच्या शरीरामध्ये तंतुकणिका असतात आणि त्याला एक शेपटी असते, जी त्याला हालचाल करण्यासाठी मदत करते. या व्हिडिओसाठी इतकंच. धन्यवाद.